नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024-25 साठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट मैदानी चाचण्या ज्या आहेत त्या कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहेत याची अपडेट आपल्याकडे आली आहे. 2 नवीन परिपत्रकं ही जारी करण्यात आली आहेत. तर व्हिडिओमध्ये जास्त वेळ न घालवता सरळ आपण ही जी परिपत्रकं आहेत यामध्ये तारीख जाहीर करण्यात आली आहे. 20 तारखेपासून 20 जानेवारीपासून पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी सुरुवात होणार आहे. तर जास्त वेळ न घालवता ही दोन्ही जी परिपत्रकं आहेत आपण डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी एक विनंती, नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच लगेचच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून पोलीस भरतीबाबतच्या ज्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आहेत तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. महाराष्ट्र शासनाच्या मुंबई आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर घटकांतर्गत विभागांतर्गत पोलीस भरतीसाठीची जी अहवाल आहे म्हणजे तयारीसाठीची बैठक हे राबवण्याबाबतचं हे दोन्ही परिपत्रकं आहेत आणि त्याच्यामध्ये संभावित तारखासुद्धा घटकनिहाय जारी करण्यात आले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मुंबईसाठीचं हे परिपत्रक दिनांक 22 डिसेंबरचं आहे आणि यामध्ये काय म्हटलंय, अति तात्काळ महत्त्वाचं पोलीस शिपाई भरती सन 2024-25 साठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्याबाबत. उपरोक्त विषयास अनुसरून पोलीस शिपाई भरती सन 2024-25च्या संदर्भात अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण आणि खास पथके महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी खालील नमूद घटक प्रमुखांना विनंती करण्यात येते की पोलीस आयुक्त कार्यालयातील अप्पर पोलीस आयुक्त किंवा पोलीस आयुक्त मुख्यालय कार्यालय अधीक्षक आस्थापना लिपिक आणि जिल्हा स्तरावर पोलीस अधीक्षक कार्यालय अधीक्षक या संबंधित आस्थापना लिपिक आणि अतिरिक्त यांना उपरोक्त व्हिडिओ कॉन्फरन्सच्या अनुषंगाने खालील नमूद बैठक जी आहे या लिंकद्वारे बैठकीस उपस्थित राहावं अशा पद्धतीची हे विनंती करण्यात आली आहे. सगळे पोलीस अधीक्षक आहेत यामध्ये पाहू शकता. ठाणे ग्रामीण, रायगड, पालघर तर सगळ्यांना यामध्ये बैठक जी आहे हे आयोजित करण्यात आली होती. आज दुपारी 12 वाजता ही बैठक झालेली आहे आजच्या तारखेला 23 डिसेंबरला. दुसरं परिपत्रक हे खूपच जास्त महत्त्वाचं आहे. पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या कार्यालयाअंतर्गत हे परिपत्रक जाहीर केलंय. पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन 2024-25च्या अनुषंगाने पूर्तता अहवाल सादर करण्याबाबत. यामध्ये उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की कार्यालयाच्या आस्थापनेवर पोलीस शिपायांची 53 रिक्त पदे भरण्याबाबत 20 जानेवारी इथे पाहू शकता स्पष्टपणे तारीख सांगितले. 20 जानेवारी 2026 पासून शारीरिक मैदानी चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे आणि सदर भरती प्रक्रियेदरम्यान खालील तक्त्यामध्ये नमूद स्तंभ क्रमांक 2 मधील अधिकारी यांच्या पदासमोर जी दर्शवलेली नावे आहेत त्यांना यामध्ये मैदानी चाचणीसाठीची ही जबाबदारी नेमून देण्यात आली आहे. यामध्ये राखीव पोलीस निरीक्षक मैदानाची देखभाल म्हणजे कर्तव्य देण्यात आली आहेत. मैदानाची देखभाल असेल, त्याचबरोबर वॉचटेप असेल प्रमाणित म्हणजे सगळी व्यवस्था मैदानी चाचणीची तयार करायची, गुणतालिका असेल, लेबरर साफसफाई व्यवस्था असेल किंवा इतर सगळ्या या माहिती ही नमूद करण्यात आली आहे. याबद्दलची सगळी जी प्रक्रिया आहे पोलीस भरतीसाठीची 20 जानेवारीपासून जर सुरू होणार आहे तर त्यासाठीची तयारी, मैदान तयार करण्यासाठीची सगळी तयारी यांना नमूद करून देण्यात आली आहे. ह्यामध्ये पाहू शकता लाईट असेल, साऊंड असेल, स्पीकर असेल, वायरलेस असेल, मैदानी चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांची सगळी व्यवस्था करण्यासाठीचं हे परिपत्रक जाहीर केलंय. आणि या परिपत्रकामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 20 जानेवारी 2026 पासून मैदानी चाचणी ही सुरू होत आहे. मैदानी चाचणीसाठी संभावित तारीख सांगण्यात आली आहे. याचा अर्थ जानेवारीच्या कदाचित पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासूनच मैदानी चाचणी जिल्हानिहाय घटकनिहायचे ज्या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात कमी अर्ज आलेत, सगळ्यात कमी जागा आहेत त्याचे सगळ्यात अगोदर जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्येच पोलीस भरतीची मैदानी चाचणी प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. आणि याचा अंदाज घेतला तर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च ह्या 3 महिन्यामध्ये पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. म्हणजे एप्रिलमध्ये लेखी परीक्षा येण्याची संभावना शक्यता आहे. तर अशा पद्धतीने
पोलीस भरतीबाबतची अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आली आहे. आता जर जानेवारीमध्ये सुरू होणार असेल तर 100% याच आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये मैदानी चाचणीसाठीचं वेळापत्रक हे घटकनीय कोणत्या तरी घटकाचं हे जाहीर होऊ शकतं आणि ह्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट लवकरच आपल्याकडे प्राप्त होतील. सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.